कसा आता तूच सांगतोस त्यांना भुती येण्यासारख्या नाही म्हणून. अगं त्यांना तुझा राग येतोय. माझं राग मी का खात नाही की काय त्यांना. अगं तू खात नाही, घालून पाडून बोलतेस ना, त्याचा राग येतोय. आता मी घालून पाडून बोलतोय, रीतीसाठी बोलतोय, समजलं ना. माझ्या बरोबर येतात माझ्या रीतीसाठी बोलक नको की काय. अगं हो, पण तुला जर काय बोलायचं असेल तर तू मला बोल, त्यांना बोलायचा तुझा अधिकार नाहीये. काय तिच्यात म्हणून अधिकार नाही, तिच्यात अधिकार नाही. अगं त्यांचे आई बाबा जिवंत आहेत, ते बोलतील. अगं पण माझ्या घरात येतात, माका समजावून सांगू काय. अगं मागच्या वेळी आल्या होत्या तेव्हा त्यांना घालून पाडून बोललीस. अगं मला सांगत होत्या तुझ्या काय सांगत आजीचं होत्या? तोंड म्हणजे जणू काही मुंग्यांचं वारूळ. मुंग्यांचा वाळू आमच्या घरात मुंगळी हो, आमच्या घरात मुंगळी आहेत गो. अगं आपल्या घरात नाही तुझ्या तोंडात आहेत म्हणून सांगत होत्या. मग सांग जाते का जाऊन, आमच्या घरात सगळं मुंगळी होत, खालपासून वरपर्यंत चढतो तुमच्या अंगावर. अगं काहीतरी बोलू नकोस ग. मग काय ग एवढं रागवतेस कशाला? रागवणार नाही तर काय करणार. आतापर्यंत तुका किती घो आणलंय गो, किती घो आणलंय मग असा अगं एक आणले. तरी पसंत करतस काय. अगं मी नाही कुठे म्हणते, पण काही जण उंच होते, काही जण अगरबांबा होते, काही जणांच्या तर मिशा पिळदार होत्या, जणू काही डोक्यावरचे केस की कुठचे केस तेच कळत नव्हते. अगो डोक्यावरचे केस की मिशी हे समजत नाही होता. ह्यात तर खरा हा, ज्याच्या वटावर मिशी हा तोच खरो मर्द गडी म्हणतो, समजला ना. अगो तुका जर मिशिओ नको असले हो, तुका मिशिओ नको असलं तर सांगू माझ्या भावा लगीन झाल्यावर, बाबा रे तुझ्या मिशिओ माझ्या तोंडात जाते हजरून टाकलं. अगं काहीतरी बोलू नकोस ग. मला वाटतं आज तू माझं यानेच पोट भरणार आहे. कशात कोण भरणार, जेवण करून ठेवलं. पण माका सांग एवढ्या घो आणलं एकाच तरी पसंत केलंस का. अगं आजी, जेव्हा तेव्हा तू माझ्या लग्नाचा विषय काढते. मला सांग तुझं लग्न कधी झालं होतं ग? माझा लगीन विचारताय, समजला ना. अहो माझा लगीन 12.5 वर्षाचा, 12.5 वर्षाचा मी होतो तेव्हा माझा लगीन झाला, समजला. काय? मग 12.5 वर्षाची असताना तुझं लग्न झालं होतं? मग मग तेव्हा आजोबांचं वय किती होतं? आजोबांचा 25 वर्ष होता. काय? हो खरंच सांगतोय, माझा 12.5 वर्ष, आजोबांचा 25 वर्ष. अगं एवढा फरक का पण या वयात? होय फरकच होय हो. बायकोपेक्षा नवरो मोठं होय असता, समजलं ना. तरच सगळं जुळून येतं, समजलं काय. अगं पण तुझं जेव्हा 25 झालं तेव्हा? अगो माझा 25 झाला तेव्हा तुझ्या आज्याचा 50 झाला. जेव्हा माझा 50 झाला तेव्हा आजो 100 होऊन ढगात गेलो. अगं काहीतरी बोलू नकोस ग. काहीतरी कसा खरंच बोलतोय. गेलो का आणि मेलो का याक. ते आजी, पण तेव्हा तुला काहीच वाटलं नाही काय ग? वाटला अगो पडा मग वाटला. लोकदृष्टीसाठी हंबरडो फोडून रडलंय मी, समजलं ना. मैत बाहेर आणल्याने, नाव बिव घातल्याने, जशी किडनी उचललेली खऱ्याच्या बाहेर गेले आणि माता नेऊ आंघोळ घालू, आंघोळ बिंगोळ घातल्याने, दुःखाचं घास शेजाऱ्याने आणले, चटणी चांगली झाली होती आणि आपलं बकाबक सुकान खाल्लं. अगं काहीतरी बोलू नकोस ग. आजोबा पाहतायत. बघिनच कशा बघल्यानंतर काय झाला नका सांगा. आले का आले? ते आजी, अगं बाहेर मैत्रिणी वाट पाहतायत. बाहेर मैत्रिणी तुझी वाट बघित असती, आज काय जाऊचा नाही, समजलं ना. नाही नाही, मला त्यांच्या समवेत अरण्यात जायचंय. हे बघ आज सांगताय तर लक्षात घ्यायचा. आज अमावास्येची रात, अमावास्येचा दिवस, अमावास्येच्या दिवशी बाहेर काही जाऊचा नाही. ए आजी, हे काय आज अमावास्या उद्या पौर्णिमा, ही कोणती अंधश्रद्धा? अंधश्रद्धा म्हणजे मोठ्या का तू खोटा पडतात. हॅलो हॅलो खोटा पडतात. सन्माननीय संतोष आणि भुजंग आणि छोटे मित्रमंडळ यांच्याकडून आमच्या शांतीच्या भूमिकेसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय, स्वीकार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. समजलं ना. तर आज काही जाऊचा नाही, लक्षात घे. म्हणजे तू मला पाठवणार नाहीस ना? नाही म्हटलंय ना, एकदा सांगलंय ना नाही म्हणून. बस जाऊ ए आजी, बस. हे बघ मला तुझा राग येतोय. तुझ्यापेक्षा मागचा तुझं राग येता, समजलं काय. तू काय राग काय नाकत तुझ्यापेक्षा मागता येता. बस म्हटलंय ना. तू मला पाठवणार नाहीस. नाही म्हटलंय ना.
ए आजी हे बघ मी 8-15 दिवस जेवणारच नाही. नको जेव मला सांगितलेलं नाही तू जेव पोर माका सांगता 8-15 दिवस जेवतो 8-15 दिवस किती आता एक क्षण चुकलो ना तर चुलीकडे जातला आणि बघतला काय केलं ना काय काम करूचं नाव नको समजला ना पण खाऊक मात्र व्हाया ह्या 8-15 दिवस राहतला नका सांगा नको जेव 8-15 दिवस काय हरकत नाही. म्हणजे तुझं ठरलंय तू मला पाठवणार नाही. नाही म्हटलंय ना एकदा सांगायचं नाही म्हणून नाही पाठवणार. ए आजी हे बघ तुला माझ्या मेलेल्या आजोबांची शपथ आहे एवढं लक्षात ठेव. काय घातल्या माझ्या मेल्या भावाची माका शपथ घातल्या. बघा तो बघा वरसून बघता हा कसो लाल भून डोळे केल्यानं समजलं ना. एखादं पाठवलंय नाही तर वरसून मोठमोठी खडका घालतो माझ्या टाकल्याने माका मारून टाकतो आणि आपल्यासोबत घेऊन जातो समजलं का. तेव्हा एका कसा तरी काहीतरी करून फाटूक व्हाया. हे बघ तुका पाठवतोय मेल्या आज्याची शपथ घातलंस म्हणून समजलं काय. पण याक लक्षात ठेव दिवस मावळोच्या आधी घरात येऊ होय. हो हो म्हणजे मी जायचं ना. जायचं ना मी जायचं ना चांगल्याला लक्षात ठेव. जायचं ना काय ए आजी हे बघ मला समजतंय कुठून जायचं कसं जायचं ते. हे बघ हे नाटक कुठून कुठेतरी जायचं बघलं म्हणजे खालच्या त्या नदीच्या बाजूक बघ पिंपळा त्या पिंपळाच्या खालसून जाऊचा नाही समजलं ना. मग त्या पिंपळाच्या वरच्या बाजूक वाटा या वरच्या बाजून जायचा खालसून जायचा नाही समजलं काय. अगं आजी मी तुझ्या आज्ञे बाहेर नाही ग. चांगल्याला लक्षात ठेव आज्ञे बाहेर नाही आणि आज्याच्या बाहेर नाही म्हणून सांगता या माग. आजी हे बघ मला फक्त तुझा आशीर्वाद तेवढा दे येते मी. दाखव मला लवकर ये सांगतोय. आजी येते काय म्हणतोय ना येते म्हणून वाट पाहू नकोस. वाट बघू नको म्हणजे लवकर ये दिवस मावळत आहे घरात ये समजलं का? अगं हो हो येते. बघलास पोर कसा आता तरी पसंत तो नापसंत करतो समजला. माका सांगा काय वाईट आहे काय पण ह्या पोरांवर असा रागवचा लागता समजा ह्यांका सैल सोडून चालत नाही. रागावलाच नाही ना तर ही भरकाटलीच म्हणून समजा. चला आता गेला देवा परमेश्वरा माझ्या पोरात कसा गेला हा तसा सुखरूप घरा खाल्ले बाबा हीच माझ्याकडे तुझ्याकडे माझी मागणी. बघूया घरात खूप कामं पडली आहेत तुम्ही कोणी येवाच नाही ना माझ्या काम करू मजुरी येते म्हटलं तरी तुम्ही कोणी येऊ मागास नाही समजला. एकटा माणूस मरतोय कामा सगळी पडलेली आहेत लाकडा करूची आहेत मिरगाचे दिवस आहेत. चला चला.